हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. शब्दस्पर्श चॅनलवर मी नम्रता आपले सहर्ष स्वागत करते आहे. आपण ऐकत आहो नेहा पर्व दुसरे आणि भाग 12वा. चला तर ऐकूया. अगदीच पहाटे प्रवीणचा फोन आल्यामुळे स्वप्नीलची तर झोपच उडाली होती. मनात ना विचार येऊ लागले त्याच्या. त्याने बेडवर लेटल्या लेटल्या नेहाकडे बघितले. ती खूप शांत झोपली होती. तो उठून बाल्कनीत आला. अरुणोदय होण्याची वेळ होती ती. पूर्व दिशेला सूर्य येण्याची लालिमा पसरत होती. स्वप्नीलने बाल्कनीत चटई टाकून तो ज्ञान साधनेस बसला. ही वेळ मनाला शांत चित्त एकाग्र करण्यासाठी योग्य होती. पहाट होईस्तोवर तो बाल्कनीत होता. पक्ष्यांची किलबिल आणि सूर्यप्रकाशाने त्याला प्रसन्न वाटू लागले. आधी तो रोज ध्यान साधनेला बसायचा, परंतु जॉब लागल्यापासून इतका उशीर होत होता की रात्री झोपायलासुद्धा उशीर व्हायचा आणि मग तो पहाटेसुद्धा उशिरा उठायचा आणि मग सारं हे वेळेचं गणित बिघडत गेलं. तो उठून फ्रेश झाला. स्वयंपाकघरात जाऊन त्याने चहा आणि वेफर्स खायला घेतले. सरी मावशी सगळ्यात आधी उठून स्नान करून पूजा करून ती स्वयंपाकघरात आली. स्वप्नीलला चहा पीत बघून म्हणाली, दादा, काही बनवून देऊ का तुम्हाला? आज लवकरच उठला तुम्ही? नाही, घेतला मी चहा मावशी. आणि स्वप्नील आपल्या खोलीत निघून गेला. काही वेळ तो असाच बेडवर मागे टेकून ऑफिस वर्क करू लागला. सकाळी 7 वाजता प्रवीणला मेसेज केला, आता फोन कर, मी रिकामाच आहे. नेहासुद्धा बिझी आहे कामात. सकाळी बाळाला सरी मावशी तयार करायला घेऊन गेली होती. बाळाची आंघोळ घालून तिने मॉम डॅडकडे त्याला सोपवले. स्वयंपाकाला येणाऱ्या बाईने नाश्ता टिफिन तयार करून ठेवला होता. बोलायला निवांत वेळ होता आणि म्हणूनच स्वप्नीलने प्रवीणला मेसेज केला. लगेच प्रवीणचा फोन आला होता. त्याच्याकडे आज मुलीकडील मंडळी येणार होते. आदरातिथ्य आणि जेवण करण्याचे घरच्यांनी ठरवले होते. तुम्ही दोघांना यायलाच हवं. आज दोन्ही कुटुंबात या नात्याबद्दल बोलून सर्व जुळून आले तर पुढील साखरपुड्याची तारीख तितक्या लवकर काढता येईल ते बघूया. आणि लवकर निघाली की बरंच आहे. उद्या शनिवारी सुट्टी असल्याने शनिवार दिवस माझ्यासाठी राखून ठेव, असे प्रवीणने सांगितले. आजच्या दिवसाला विसरू नकोस, मी वाट बघतो. स्वप्नील, बरं, तर आपण भेटतोय शनिवारला, असं बोलून तो खाली हॉलमध्ये आला होता. बाईने नाश्ता टेबलवर लावला होता. बाळ डॅडी म्हणत म्हणत स्वप्नीलजवळ येताच स्वप्नीलने बाळाला कडेवर उचलून घेतले. नेहा अजून तयार होऊन खाली आली नव्हती. काही वेळानंतर सगळेच नाश्त्याला येऊन बसले. सरी आणि बाईने प्लेट तयार करून सगळ्यांना दिले. नेहा पण अगदी वेळेत आली. बाळ आता चम्मचने स्वतः पोहा खाऊ लागला होता. मध्ये मध्ये दोघंही बाळाला भरवत होते. नेहा म्हणाली, काय झालं, असा गप्प का बरं आहेस? काही नाही गं, बऱ्याच दिवसानंतर पहाटे उठलो, प्राणायाम ध्यान साधना केली म्हणून जरा शांत वाटतंय. सुरुवातीला थोडं वाटतं, नंतर सवय होणार तुला. रोज करायचं ठरवलंस काय? स्वप्नील म्हणाला, नाही गं, असं काही मी ठरवलं नाही, पण विचार करतोय. बरं, मॉम डॅड मावशी येतात. आणि बाळाच्या गालावर पापा घेतला आणि दोघे ऑफिसला जाण्यास निघाले. निशित बाळसुद्धा त्यांना हसूनच बाय करीत होता. मोठ्या कुटुंबात लहान मुलांना सांभाळण्याची मोठ्यांवर जबाबदारी येते आणि आजोबा आजीला नातवंड खेळवताना त्यांच्या मनाला खूप आनंद होतो. सगळा दिवस नवनवीन खेळ आणि चांगल्या गोष्टी शिकवण्यात वेळ कसा निघून जातो. अधूनमधून राजन आणि कल्पनाताईसुद्धा भेटायला येत असायचेच. स्वप्नील कार ड्राईव्ह करीत होता. नेहासारखी स्वप्नीलकडे बघत होती. हे डार्लिंग, आज तुला माझ्यावर खूप प्रेम येत आहे का? आज सुट्टी घेऊया, जाऊया दूर फिरायला, एकमेकांच्या मिठीत विसावूया. तुला माहीत आहे मी का बघते. तू कमिशनर साहेबांना भेटून आलास तेव्हापासूनच बघत आहे मी तुला. काहीतरी महत्त्वाचं लपवतोस ना? नाही गं, शनिवारला बोलवले आहे भेटायला, तेव्हा कळेलच. स्वप्नील, मला माहीत आहे सर गुहेतील केसवर माहिती गोळा करण्यात तुझी मदत मागत असतील, पण जे मला माहीत आहे ते सगळं तू कसा सांगशील? मी गेले होते तिथे आणि हे तपास करताना सगळ्याच गोष्टी एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतील ते. उद्या आपण दोघंही भेटू त्यांना. मी काय म्हणतो ऐक ना, उद्या मी भेटून येतो. तुझी आवश्यकता पडलीस तर घरी बोलवून घेऊ.
तसेही त्याला डिनरला बोलवणार होतोस ना. बरं, पण मला सगळं सांगणार ना तू? हो जानू, मी तुला सगळं सांगेल. आज आपण लवकरच पोहोचलो ऑफिसला. गाडी पार्किंगला लावून लिफ्टने ऑफिसला ते आपापल्या केबिनमध्ये गेले होते. इकडे राजन आणि कल्पनाला नागपूरवरून कल्पनाताईच्या आईबाबांचा व्हिडिओ कॉल होता. बेटा कल्पना, कशी आहेस? अहो आई बाबा, मी खूप छान आहे. अगं, ते भूमिपूजनाचा कार्यक्रम कधी ठेवतेस गं? नेहा म्हणाली होती सुट्टी बघून करूया. बाबा सांगतील ते. सध्या त्यांना वेळ मिळाला नाही. मॉलच्याच कामात व्यस्त होते. एकदा का भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला की बांधकाम सुरू होणार. पूर्वतयारी करायला वेळ लागते ना. पण तुम्ही या बरं, आणि सहज या ना. बरेच दिवस झाले तुम्ही आले नाहीत. आम्ही दिल्लीला जाऊन आलो, तिकडच्या गप्पा करू. या हो बाबा आई. काय तिकडे एकटे एकटे राहता? घर सुटतं का रे बाळा? नको हो, घर घर करीत राहू नका. हे बघा, राजन तुमच्यासोबत बोलतायत. बाबा आणि आई नमस्कार करतो. तुम्ही इकडे या, फार आठवण येते हो तुमची. बाळसुद्धा किती बोलायला लागला. तुम्ही फ्लाईटने या, मी तिकीट काढतोय. सामान काही आणू नका. इकडे तुमचे सर्व सामान कपडे ठेवलेच आहेत. मी तारीख लवकर सांगतो, तेव्हाच तिकीट काढा. कल्पनाताईचे बाबा म्हणाले. बरं बाबा, ठेवतो फोन. आणि राजनने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी कमिशनर साहेबांकडे पाहुणे येणार होते. संध्याकाळी स्वप्नील आणि नेहासुद्धा जाणार होते. ऑफिसमधून स्वप्नील आणि नेहा सरळ घरी आले. प्रवीण साहेबांचा आग्रह होता, नेहा वहिनींना घेऊन ये. स्वप्नील तयार होऊन कॉफीवीत बसला होता. नेहाने नाजूकशी ब्राऊन रंगाची साडी घातली होती. केस मोकळे सोडले होते. गळ्यात मंगळसूत्र आणि नेकलेस सेट घातला होता. हातात गोल्ड डायमंडच्या बांगड्या घातल्या होत्या. ती हॉलमध्ये आली आणि तिच्याकडे सगळे बघतच राहिले. ती प्रत्येक वेळेस इतकी सुंदर दिसायची की नजरच हटत नव्हती. न राहून वसुधाताई म्हणाल्या, नेहा किती सुंदर दिसत आहेस. तिने थोडाही मेकअप केला नव्हता. रोजच्यापेक्षा आज वेगळी तयारी केली होती. त्यातच तिचे सौंदर्य अगदीच निखरून आले होते. वसुधाताई म्हणाल्या, बाळाला घेऊन जात आहेस का? हो मॉम. हातात फुलांचा गुच्छ घेऊन ते कारकडे वळले. सोबत निशूबाळाकरिता खेळणी मागच्या सीटवर ठेवल्या. बाळाला जवळ घेऊन ती समोरच्या सीटवर बसली. स्वप्नील कार ड्राईव्ह करू लागला. नेहा म्हणाली, मी इतक्या वर्षात कधीच न्यू कल्याणी नगरला गेले नाही. मी तर फार आधी शाळेत असताना जायचो, पण आता फार डेव्हलपमेंट झाले आहे. पॉश आणि खूप महागडा परिसर आहे. आपल्यासारखंच फार पूर्वीपासून राहतात ते तिथे. पण स्वतंत्र घर आहे त्यांचे. बऱ्याच लोकांनी बिल्डरला आपले फ्लॅट अपार्टमेंटकरिता देऊन स्वतःकरिता त्यांचं अपार्टमेंटमध्ये एक छोटंसं फ्लॅट घेऊन ठेवलं आहे. मागे प्रवीणच्या घरच्यांना काही बिल्डर मोठी रक्कम द्यायला तयार होते, पण प्रवीणने नाही म्हटले आणि स्वतःच्याच जागेवर पर्सनल अपार्टमेंट बनवला. 5 फ्लोअर आहेत असा म्हणाला तो. नेहा, ह्यांचे कुटुंब खूप मोठे आहे का? इथे कोण कोण राहतात काही कल्पना नाही, पण पुण्यात आलेले बरेच नातेवाईक त्यांच्याकडेच राहतात. अट फक्त इतकी आहे, प्रत्येक फ्लोअरची देखरेख करणे, स्वच्छता ठेवणे, सगळं बिल स्वतः भरणे, गार्डनला पाणी देणे आणि सिक्युरिटी गार्डचा पेमेंट देणे. 4-5 गार्ड आहेत तिथे. जितकेही नौकर आहेत त्यांना पगार राहणाऱ्या लोकांना द्यावा लागतो. काही अडचण आली तर त्यांचे आईबाबा लक्ष घालतात आणि सगळ्यांना परवडत असेल तेव्हाच राहतात ना. पोलिसांचे घर म्हटलं तर तसंही लोक घाबरतात. नेहा म्हणाली, ही तर नवीनच पद्धत आहे. हो, त्यांचेच नातेवाईक भाडे द्यायला बरं दिसत नाही आणि राहणाऱ्यांनासुद्धा उपकार नको म्हणून हा मार्ग. भरपूर माणसं असल्याने भरगच्च वाटतं तिथे. वरचे 2 फ्लोअरपैकी एका फ्लोअरची वेगळी एंट्री आहे आणि ते गेस्ट रूम म्हणून पण देतात. अगदी पॉश बनवले आहे असं प्रवीणने सांगितले होते. त्या फ्लोअरवर छोटंसं ऑफिससुद्धा आहे आणि एका मुलाला नोकरीवर ठेवले आहे. हे सगळं कायद्याच्या नियमात केलेले आहे. पण अरे वा, कमाल डोकं लावलं. तसाही हा एरिया कमर्शियल आणि रेसिडेन्शियल आहे. इथे बरेच हॉटेल पब खूप आहेत. सांभाळून गेस्ट रूम चालवावे लागत असेल. स्वप्नील, फक्त सिंगल व्यक्तीला ही सुविधा उपलब्ध आहे. त्यांच्या अपार्टमेंटला पोहोचले.
दिसायला अपार्टमेंट तर वाटत नव्हते एवढा मोठा विला असेल, पण सिक्युरिटीने कार पार्किंगला लावली आणि चावी आणून दिली. इथे एकदम झगमगाट होती. त्यातच त्यांचा विला अपार्टमेंट हेवा वाटावा असा होता. आणखी 2-3 बंगले दिसत होते. अपार्टमेंट आणि हॉटेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला होते. त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. आधी हिरवेगार लॉन होते. फुलं झाडांची चांगलीच आवड दिसत होती. प्रवीण बघताच उत्साहात जवळ आले. नमस्कार वहिनी. नेहाला नमस्कार केला आणि स्वप्नीलला आलिंगन घातले आणि खूप आदराने घरात घेऊन गेले. आता घरात बसायला मिळेल. पुढची तयारी कशी केली असेल क्रमशः. तर मंडळी, आता इथे एंगेजमेंटचा कार्यक्रमाबद्दल सर्व पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे, प्रवीणकडे. तर तुम्हाला पण उत्सुकता वाटत असेल काय होणार पुढे, तर बघूया आपण ते पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद.